PS लाईव्ह मध्ये आपले स्वागत। मी मयुरी पिंपळकर। महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मॉर्फिन ड्रग्ज विकणारी महिला गजाआड। जवळपास 5.5 लाखांचे ड्रग्ज जप्त। सध्याच्या काळात युवा पिढी नशेच्या आहारी जात आहे। त्यामुळेच युवकांचे शारीरिक तसेच आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे। अशातच हे ड्रग्ज माफिया महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना टार्गेट करून त्यांना नशेची लत लावत आहेत। मात्र या ड्रग्ज माफियांवर पोलिसांची करडी नजर असल्यामुळे विद्यालयीन विद्यार्थ्यांना मॉर्फिन ड्रग्ज विकणाऱ्या महिलेला टिळकनगर पोलिसांनी अटक करून गजाआड केले आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सलमा शेख असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे। तिच्यावर पोलिसांनी जवळपास 1 महिना एका शाळेच्या छतावर बसून पाळत ठेवली होती। सलमाला मॉर्फिन ड्रग्ज विकताना डोंबिवलीतील टिळकनगर पोलिसांनी अटक केली। सलमा ड्रग्जच्या धंद्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। कारागृहातून सुटल्यावर सलमाने पुन्हा ड्रग्ज विक्रीचा धंदा सुरू केला होता। 2015 साली सलमा हिला पोलिसांनी अटक केली होती। वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कदम यांना माहिती मिळताच त्यांनी ही माहिती DCP सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस उपायुक्त सुनील कुराडे यांना दिली। सलमाला रंगेहात पकडण्याकरता पोलीस अधिकारी मोतीराम बगाड, अजित राजपूत आणि विनोद बच्छाव यांनी सलमाच्या हालचालींवर पाळत ठेवली होती। सलमाला कोण भेटतात याची माहिती पोलीस ठेवत होते। सलमाला ड्रग्ज विकताना पोलिसांनी रंगेहात पकडून तिच्याकडील 104 मॉर्फिन ड्रग्ज हस्तगत केले आहेत। हस्तगत केलेल्या ड्रग्जची किंमत 5,50,000 रुपये इतकी आहे। रेखी करून जवळजवळ 1 महिन्याच्या मेहनतीनंतर सदर कारवाई करण्यात यश आलेलं आहे। अतिशय चांगली कारवाई आम्ही या ठिकाणी केलेली असून यामुळे बरेचसे तरुण अशा प्रकारच्या ड्रग्जला ॲडिक्ट होण्यापासून वाचणार आहेत। या निमित्तानं परत माझं कल्याण आणि डोंबिवली परिसरातील जनतेला आव्हान आहे की अशा प्रकारच्या ड्रग्ज विक्री संदर्भात काही माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क करावा। सदर महिलेचं रिमांड घेऊन पुढील तपास ॲडिशनल CP शिंदेसाहेब आणि DCP कल्याण गुंजाळ साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये सिनियर PI विजय कदम हे करत आहेत।